शिवकृपा कंपनीच्या निघणाऱ्या प्रदूषणामुळे भेरे परिवाराला रोज संघर्ष करावा लागतो। आईच्या पोटातून जन्मलेल्या बाळाला शुद्ध हवा मिळत नसेल तर त्या आईचे अंतःकरण काय म्हणत असेल? बाळा, मी तुला जन्म दिला, मात्र तुला शुद्ध हवा देऊ शकत नाही। जन्मताच त्याला रोज प्रदूषणयुक्त हवा मिळत असेल तर देशाचे भविष्य घडवणारी पिढी कशी घडणार? आम्ही पुस्तकात शिकलो, माणसाला जगण्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी पाहिजे, मात्र आम्हाला शुद्ध हवा मिळण्यासाठी संघर्ष करावा लागत असेल तर ते आमचे दुर्दैव म्हणावे का? इथल्या राजकारण्यांना व प्रशासनाला कंपनीमधून निघणारे प्रदूषण दिसत नाही का, असे अनेक प्रश्न उपस्थित होतात। दररोज असतो। अच्छा, रात्र दिवस चालूच असतो। अच्छा, धुरामुळे काय तुम्हाला काय त्रास होतो? आम्हाला धुरामुळे मानसिक म्हणजे डोळ्यांना त्रास होतो, नाकांना त्रास होतो, परत लहान लहान मुले। मग याच्यावरती तुम्हाला काय वाटते का प्रशासनाने काय करायला पाहिजे? तसं बंद करायला पाहिजे, त्रास व्हायला नको। त्रास होतो आता ती कसा काय, डोळ्यांना त्रास होतो, नाकाला त्रास होतो, तोंडात धूर जातो। लहान लहान मुलं आहेत आमच्या घरात, असा जर त्याला सांगला तर तो सांगतो माझा काही त्रास नाही तुम्हाला, तुमचा आम्हाला त्रास आहे, आमचा काय त्रास आहे त्याला सांगा, हे घसा खातो असं। हा दिवसभर धूर चालूच असतो का? दिवसभर। आता त्याची कंपनी बघा दिवसा एवढी चालते तर रात्री किती चालत असेल? रात्री पण 11 वाजता का धूर चालतो, अख्खी रात धूर येतो। मग रात्री तुम्हाला झोप लागते का? झोप आता काय करणार, घर टाकून जाणार आहे का? इथं आता जवळ कंपनी कशी काय जाणार सांगा? पण तुमच्या घराला लागून आता शाळा आहे, पोरांना पण त्रास आहे, पण ती आता काय करणार? तो नाहीच मानायला त्रास तर काय करणार? इथले प्रशासकीय अधिकारी कोणी काय कारवाई करत नाही का? कारवाई केला त्याच्या हातला टाकलेले, पण तो मानीच नाही। तो सांगतो कंपनीचा धुवा नाही आहे, बाहेरचा तुम्ही फोटो काढून दाखवता मला। कंपनी ही किती वेळापासून म्हणजे किती वर्षापासून आहे ही कंपनी? 2009 पासून त्यांनी टाकलेली आहे, पण तेव्हा एवढा गाज नव्हता। 2014 पासून त्याचा गाज नव्हता ना। आता त्यांनी दुसरी कंपनी टाकली ना, तिचा जास्त गाज, ती सदैवची कंपनी टाकली। अच्छा, हा, ते दुसरी त्याचे पहिले कंपनीचा नाही काय त्रास नव्हता आम्हाला, पण हे कंपनी आता टाकली ना तिथूनच त्रास आहे। तो तिथून तो चिमणीतून धूर सोडी नाही, तो बाहेर धूर सोडतो। अच्छा, तिकडं ठाण्या मुंबईपासून फिरवली, पण तो मानीच नाही, तो पैसे दाबितो। आपले जो गरीब माणसाचा कुठला पैसा येईल? वाडा तहसीलदार, वाड्याला पण पालघरला कलेक्टर, वाड्याला पण केले तरी पण तो या करीतो। तो का असा पैसा दाबला का ती गपचूप राहत त्यांना, आपले जो गरीबाला पण लक्ष देतो। मग तसंच राहायचं मन दाबून। आता ही जागा सोडून आपल्याला जाता येईल का? तो सांगा मला, तुम्ही ही जागा या त्रासाचे मुलं घरवाला पण उठून गेला, पण आता तेही शेतावर तिकडे जाऊन घरा बांधले। शिवकृपा कंपनीचे आपण जवळ आहेत आणि इथं आपण घर बघू शकतो आणि ही कंपनी आहे आणि या साईडला लागून जिल्हा परिषद शाळा आहे। ह्या कंपनीमध्ये प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते अशी अनेक तक्रारी इथल्या ग्रामस्थांनी, इथले पालकमंत्री असेल, जनता दरबार असेल किंवा इथे तहसीलदार, जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार दाखल केलेली आहे, पण या कंपनी कुठे कारवाई होत नाही आहे। या गावामध्ये अनेकांना आजार उद्भवलेले, त्याच्यामध्ये खोकला असेल, दमा असेल किंवा त्वचेच्या विकार असेल, श्वसनाचा विकार असेल, हे संपूर्ण आजार ग्रामस्थांना आता जाणू लागलेले आहेत, असं ग्रामस्थांनी सुद्धा आता आरोप केलेला आहे। त्याच्यामुळे आता ह्यावरती आता प्रशासन काय कारवाई करते हे येणाऱ्या काळातच आपल्याला दिसेल। Subscribe for more content.